गुड मॉर्निंग. जय श्रीराम. आम्ही चाललो फिरायला. येत आहे? लेट स्टार्ट. 8 वाजलेले आणि पहिलंच आता आम्ही पहिले चहा घेणार. मी पण चहा घेणार. नो हे हलतंय कसं. चला येवलेचा चहा घेऊ आपण. आता चहा घेऊन झाला. आम्ही आता डायरेक्ट निघालोय दापोलीसाठी. दापोली इथून 202 किलोमीटर, साधारण 5 तास 5 मिनिटाचा वेळ दाखवतोय. तिकडे खूप सारे बीच आहे सगळं बोलतोय. हा, इकडे खूप बीचेस आहे आणि आपण इकडे खूप मस्ती करणार आहे. आणि ते पण स्विमिंग पण करणार आहे. स्विमिंग पूल असणार आहे तिकडे. यस यस. पण स्विमिंग पूल पेक्षा समुद्रात जास्त मजा येईल असं वाटत नाही का तुला? वाटतं, पण आपण जर घालून गेलो समुद्र डीप असतो, सो ते लोटा तिकडे काही काम नाही करणार. मी फ्लॅग बघ. फ्लॅग होईल आणि फोटो काढायचे. ते आता मराठा आंदोलनामुळे गर्दी होईल असं वाटतंय मला. तरी रात्री APMC ला येऊन थांबणार होते ते. आज तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती 12 वाजेपर्यंत बरेचसे रिस्ट्रिक्शन होते. हा, तर मग आज आत्ता सकाळी इकडे जाणार आहे आदत मैदानाच्या इकडे. आत्ता ऑलरेडी काल रात्री वाशीला APMC ला येऊन थांबणार होते. हे बघा, आम्ही आहे इकडे. हे पप्पा आणि इकडे आहे मम्मा. मम्मा दिसते का मम्मा चुकीच्या डायरेक्शनने जाते का? हॅलो. सो आपण चाललो, आपण बीचला चाललोय. खरं म्हणजे तर पूल आहे तिकडे, पूल आहे. मग मला आधी बघायला लागेल की तो पूल सच्चे आहे का नाही, तर माझी आई मला जाऊ दे देणार. हे नाही आई है ना. ओके. किती मस्त आहे. दिसणं महत्वाचं. किती मस्त वाटतं हे आधी बघा. हो ग, चिरनेर गावाला मला. माउंटेन बघ पुढे.
मस्त नाश्ता झाला आहे, डोसा, मिसळ, पाव, कॉफी घेणार. एक चांगलं हॉटेल आहे, टेस्ट वंडरफुल टेस्ट आहे. आता फक्त मस्तपैकी कॉफी घेऊ आणि मग निघू. आता झाले 9:25. गणपती बाप्पा मोरया. नाश्ता मस्त झाला. आपण एक आता नवीन रोड घेतलाय. पुढचा रोड 24 मिनिटं लेट होता. कुठून वळलोय काही माहित नाही, पण माणगाव पुढे, माणगावच्या अलीकडचा टर्न. लेट्स होप रस्ता चांगला असेल. इथून 85 किलोमीटर दापोली. माणगावच्या तिथून आता इकडे गेलं तर हरिहरेश्वर श्रीवर्धन. इकडे चाललो आपण दापोली. बोलला नाही तो. मोये मोये अस्मी मोये 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 मोये. मम्मा तुझे धोए धोए. अस्मी की मम्मा अस्मी को धोए धोए मोये मोये. का मस्त रोड आहे रे. अस्मी की मम्मा अस्मी को धोए धोए. खेड 59, मंडळगाव 19, टोल 12. We are going straight to Dapoli, Dapoli 57. रस्ता फारच वाईट लागला आहे. एकदम वाईट रोड आहे. आता इथे रस्त्याचं काम चालू आहे, बहुतेक बिघडत रोड. दापोलीत पोहोचलो फायनली. 2 वाजले. मध्ये ट्रॅफिक होतं. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे एक साईडचा रस्ता पूर्ण बंद होता. आपण पहिले जाऊया आपल्या रिसॉर्टला. रिसॉर्टचं नाव काय? सेल्वन ग्रीन्स नेचर रिसॉर्ट. ठीक आहे. सिटी चांगली वाटते. थोडक्यात रस्ता मध्ये मध्ये फार वाईट आहे. 650 मीटरवरती रिसॉर्ट आहे. ओके, सो विल बी रीचिंग इन 3 मिनिट्स. बरं आहे नाही कार by lemon tree. Parking reception. आत्ता चेक इन वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या रूमकडे निघालो आहे. रिसॉर्ट खूप मोठं आणि छान आहे. ग्रीनरी जबरदस्त आहे. जाताना बरंच लांब चालायला लागतं. आणि आता मी आमच्या रूममध्ये आलेलो आहोत. रूम पाहता क्षणी आवडेल अशी आहे. रूमला लागूनच एक
बाल्कनी पण आहे, तर आपण बाल्कनीत जाऊ. बाल्कनीमध्ये सिटिंग एरिया दिसतो आहे, एक टेबल, 2 चेअर्स आणि मागे मस्त ग्रीनरी आणि बॅडमिंटन कोर्ट पण दिसत आहे खेळायसाठी. टी व्ही आहे, एक सोफा आणि मस्त बेड. आता आम्ही इथून चाललो आहे जेवायसाठी. भूक लागली आहे, 2:15 झालेत. सकाळपासून फक्त नाश्ता आणि चहाच केलेला आहे. अस्मी मस्ती करते जाता जाता सुद्धा. स्विमिंग पूल आणि सगळं बघते. तिला ॲक्च्युली आत्ताच्या आत्ताच स्विमिंग पूलमध्ये उतरावं असं वाटतंय. अस्मी एकदाची आली आहे. आता आम्ही जेवायला बसू. हे डायनिंग हॉल आहे हॉटेलचा आणि छान आहे तो. आता आम्ही पोचलो आहे. कुठे आहे? रिसॉर्टला पोचलो आहे आणि हे माझे पप्पा मोबाईलवर काम करतात. पप्पा आमचं जेवण होतं. आमची जेवणाची ऑर्डर आली आहे. मसाला पापड, त्याचबरोबर कोकणातला प्रसिद्ध सुरमई मासा आणि पनीर वगैरे असं छानसा बेत. जेवण चांगलं होतं. आता आम्ही चाललो आहे परशुराम हॉटेल काय मंदिर आहे जी आहे सॉरी, आणि मग डायरेक्ट बीचला. बीच तिथून लाडघर बीच जवळ आहे. तिकडून लाडघर बीच जवळ तो जवळच्या बीचवर आम्ही जातोय. आम्ही आता निघालो आहे लाडघर बीचकडे. लाडघर बीच रिसॉर्टपासून साधारण 24 ते 25 किलोमीटर आहे आणि आम्हाला नाही काही तर 40 ते 45 मिनटं लागेल, कारण सिंगल रोड आहे आणि वळणदार जंगलातून जाणारा, निसर्गरम्य परिसरातून जाणारा सुंदर रोड असेल. सो पहिले आम्ही परशुराम तीर्थ आणि मग तिथून जवळच लाडघर बीच आहे, तिकडे जाणार आहोत. वातावरण अगदी सुंदर आहे आणि टिपिकल कोकणातले छोटे टुमदार घरं, वाड्या, वस्त्या अशा पद्धतीने आजूबाजूचं वातावरण आहे. इकडे नक्की यावं असाच हा एक पूर्ण परिसर आहे आणि सकाळपासून आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. स्वीट की तुला टिपिकल कोकण नाही दाखवणार, तू म्हणू शकत नाहीस. त्याच्यापेक्षा टिपिकल ओरिजिनल कोकण नाही दाखवू शकत. ती बघ विहीर. दुर्गा देवी नाट्य मंदिर बनतंय अजून.
here. आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावून तसंच परशुराम तीर्थ, याला तामस तीर्थ म्हणतात आणि या तामस तीर्थ म्हणण्याचं कारण की इकडचे जो डोंगर माथ्यावरचा जो दगड आहे तो पूर्णपणे तांबड्या रंगाचा आहे आणि त्यामुळेच त्याला तामस तीर्थ म्हणतात. तिथे परशुरामांची अगदी दर्शनी भागातच असलेली उभी मूर्ती जी साधारण 21 फूट उंचीची आहे आणि ती 21 फूट उंचीची मूर्ती ही साधारण एक जगाचा असं पृथ्वीच्या आकाराचा जो साधारण 20 फूट उंचीचा आहे त्यावरती उभी आहे. हाती धनुष्यबाण घेतलेली एक सुंदर मूर्ती आणि त्याच्या अवतीभोवतीचा परिसर हा पूर्णपणे तामस तीर्थाचा सुंदर असा उंचावरून देखावा दिसणारा परिसर, हिरवागार आणि अतिशय सुंदर परिसर आहे. इथे थोडा वेळ आम्ही स्पेंड केला, थोडंसं फोटो काढले, व्हिडिओज काढले. बऱ्यापैकी गर्दी होती पण आमची संध्याकाळ छान गेली इथे आणि इथून आम्ही मग लाडघर बीचसाठी निघालो. परशुराम मंदिर झालं आपलं बघून, पण आता कोणत्या बीचला चाललो डॅड? लाडघर बीचला चाललो. आता आम्ही चाललो लाडघर बीच. लाडघर बीच सागर सावलीच्या तिथून आत गेलं तर जवळ आहे म्हणतात. अदरवाईज असं पूर्ण गाव बोरांडी गावाला फिरून लाडघर गावाला फेरा मारून जर गेलो तर लांब आहे. आम्ही सागर सावलीकडनं जातो आहे. तू पकडले होतेस बघ. हां तू ते पकडले होतेस ना, ते माझ्या हाताला आले, मी लगेच फेकून दिलं ते. त्याला काय म्हणतात? मला नाही Shabadoo, shabadoo, shadooby dooby dooby, dooby dooby dooby, dooby dooby doo. Shabadoo, shabadoo, shadooby dooby. अस्मी हे बघ. अरे यार